नमस्कार. खरं तर आज वेगळ्या विषयावर बोलणार होतो. आपल्या घराघरातल्या वाटण्या आणि त्यांची परंपरा असं सांगणार होतो, बोलणार होतो. पण बोलू, नंतर बोलू. एक नवा विषय सापडला जो आपल्या आयुष्यात जुनाच आहे आणि मी काही थोडं थोडं बोललेलो पण आहे. ते कोणतरी तथाकथित जैन मुनी आहेत आणि त्यांनी काय काही बडबडी केल्यात. त्यातला एक तर धमक्या बिमक्याच देतो, पिस्तुलाच्या आणि चाकूच्या. आणि हा येडा एक दुसरा आहे तो इतिहासात पडला. ते ताराबाईंबद्दल काहीतरी बोलला तो, आणि मग त्याला उत्तरं देणारे पण आले. म्हणजे ताराबाईंवर पुन्हा सातबारा असलेले लोक आले इतिहास सांगायला. हे इतिहास दडवत आहेत, त्यांना तर अक्कल नाहीच आहे, पण हे इतिहासच दडवत आहेत. तर ते मला इतिहासावर नाही बोलायचं, जैन मुनींवर बोलायचंय. आणि असे जे मुनी सगळ्या धर्मांमध्ये बसलेले आहेत ना, मुनी नावानं, यांच्याबद्दल बोलायचंय. मला स्वतःला महावीर वगैरे, मी 1000 वेळा माझे व्हिडिओ ऐकले असतील तर आपले बाप कोण आहेत, आपले पूर्वज बाप कोण आहेत याच्यावर बोलत आलेलो आहे. तर माझे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला लक्षात आलं असेल, आपली पूर्वज परंपरा आपण सांगत राहतो आणि ही नावं परत परत येत राहतात आणि ती खूप आदर्श नावं आहेत. त्याच्या आधी पण नावं आहेत आणि ती पुन्हा घेतली जात नाहीत, पण ज्यांनी एक मस्त संकलन केलं आणि सगळं सांगितलं आणि ज्यांचं काही उपलब्ध आहे, ज्यांचं तत्वज्ञान आणि ज्यांचं सांगणं जगणं उपलब्ध आहे, अशी काही माणसं होती. नाव आहेत फक्त. तरी महावीर आणि बुद्ध ही त्यातली महत्वाची नावं आहेत. यांनी जे सांगितलं ते जगण्याला अतिशय पूरक आहे आणि फार छान आहे. आणि अशा बहुतेकांचं आहे की जी आपण नावं घेतो, तर हे मुनी नावाचं जे काही आहे ना, श्रमण, मुनी, भिक्खू, हे बाद केलं पाहिजे. पहिल्यांदा हे संपवले पाहिजे, कारण यांना स्वतः ही माणसं कळलेली नाहीत. ते जे महावीर, बुद्ध, बसवेश्वर, गुरु नानक आणि आपल्या तत्वज्ञानात आपण ज्याला श्रेष्ठ मानतो त्याचं तत्वज्ञान शून्य पाळणं म्हणजे हे मधले दलाल, ठेकेदार आणि ढोंगी लोक आणि आपल्या महापुरुषांच्या जीवावर जगणारी बांडगुळं आहेत. हे तत्वज्ञान पाळत नाहीत. मूळ पुरुषाचं, मूळ स्त्रीचं हे लोक तत्वज्ञान पाळताना दिसत नाहीत. महावीरानं कुठेही सांगितलेलं नाही नागडं हिंडलं पाहिजे म्हणून. मोह त्यागला पाहिजे हे महावीराचं म्हणणं आहे. यांनी एवढे ढोंग तुरे वाजवले ना पुढं, त्यातनं श्वेतांबर आणि मग दिगंबर यांना केंद्रित राहता आलेलं नाही. महावीराच्या पण यांनी वाटण्या करून घेतल्या, तुकडे. आम्ही एवढंच घेणार, आम्ही तेवढंच घेणार, गेला महावीर, मेला. बुद्धाचंही हेच झालं, मोहम्मद पैगंबराचं हे झालं, येशू ख्रिस्ताचं हे झालं, बसवेश्वराचं हे झालं, गुरु नानकाचं हे झालं, कबीराचं हे झालं, वारकरी संप्रदायाचं हे झालं. विसोबा खेचर नावाच्या माणसानं वारकरी संप्रदायाची प्रेरणा दिली. नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदाय गोळा केला, त्यांची वाट लागली. चक्रधरांनी महानुभावांची मांडणी केली, महिमभटानं तो ग्रंथ लिहिला, महदाईसानं तो प्रसारित केला. विचार, तत्वज्ञान. चक्रधराचा महानुभाव दिसत नाही आता. नाथ संप्रदाय इतका महत्वाचा संप्रदाय, चलो मच्छिंदर गोरख आया, सगळे नाथ गायब आहेत आता. नाथ फिरतायत भिका मागे. तत्वज्ञान,
मराठीत फिलॉसॉफी म्हणतात. त्याचा अंमल करणारे हे लोक दिसत नाही. अंमलाचं ढोंग करणारे आणि कर्मकांड करणारे लोक दिसतात. त्यामुळे ते मुनी जे म्हणतायत ना, ते यांच्या कानाखाली नीटच शेकली पाहिजे महावीराच्या हातून. आणि सगळ्या संप्रदायांचं, सगळ्या धर्मांचं असं झालंय. पैगंबर जसा होता ना, कणभर काही पाळत नाहीत मुसलमान. हमारे नबी हमारे नबी एवढं म्हणण्यावरच डबी वाजवत बसतात. महावीरासारखा आदर्श माणूस जो जगण्याची उत्तम तत्व सांगतो, त्याचा एवढा ढोंग धतुरा केला या जैनांनी आणि विशेषतः मुनींनी. महावीर स्वतःच्या जगण्याबरोबर दुसऱ्याच्या जगण्याचं स्वातंत्र्य मान्य करतो आणि महापुरुष म्हणूनच महापुरुष होतात. दुसऱ्याच्या जगण्याचं स्वातंत्र्य मान्य करणारे लोक हेच महान होतात. मी माझं जगीन, मी माझा आदर्श जगीन आणि दुसऱ्याच्या जगण्याचं स्वातंत्र्य मान्य करीन, ते कसंही असो, माझे त्याच्याशी मतभेद सुद्धा असो, पण ते मी मान्य करीन असं म्हणणारे लोक महापुरुषच आहेत. येशू ख्रिस्त तसा म्हणालाय, एकही त्याचा अनुयायी तसं वागत नाही. मोहम्मद पैगंबर तसं म्हणालाय, एकही त्याचा अनुयायी तसं वागत नाही. यांचे लेखाच्यांचे धर्म दुखावतात, आमच्या धार्मिक भावना दुखावल्या. अरे तुम्ही धर्मच पाळत नाही तर तुम्हाला भावना असण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्ही काटेकोर धर्म नाही पाळत, तुम्ही ढोंग करता, दुसऱ्यावर बोंबलता, दुसऱ्याशी वैर धरता, दुसऱ्याचं स्वातंत्र्य तुम्हाला मान्य नाही. ढोंगी आहात तुम्ही लोक. जर तुम्ही धर्मच पाळत नाही तर तुमच्या धार्मिक भावना कशा दुखावतात? नेमक्या काय धार्मिक भावना असतात तुमच्या? काय त्याची काही व्याख्या आहे? त्याची काही कलम आहेत? तुम्ही साला धर्मात राहून त्या अनाचार करणार, काही वागणार, धर्मनियम स्वतः मोडणार आणि तुमच्या धर्माबद्दल कोणी काही बोललं की तुम्हाला गांडीला आग लागणार. मुळात गंमत अशी आहे, हे जे स्वतःला धार्मिक म्हणून मिळवणारे सगळ्या धर्मातले जीव आहेत ना, यांना मनुष्य म्हणणं, माणूस म्हणणं सुद्धा या लायकीचं नाही. पहिली गोष्ट म्हणजे धर्म पाळणं नावाची किंवा मेंदूत आपण अमुक धर्माचे आहोत असं मानणं, हीच एक अंधश्रद्धा आहे आणि मनोरुग्णता आहे असं माझं स्पष्ट मत आहे. पण पाळणारच असतील तर यांच्याबद्दल बोलायचं असं की यांच्या धर्मांच्या काटेकोर अंमलबजावणी हे लोक करत नाहीत. मी एक मागे उदाहरण दिलं होतं, धर्माचा कुठलाही नियम मोडणारा माणूस बुडावर लाद घालून धर्मातनं हाकलला पाहिजे, असं हे लोक कुठल्याही धर्मात करत नाहीत. कुठल्याही नाही. यांना गुन्हेगार चालतात, पापी चालतात. अरे तुमचे एवढे धर्म आहेत आणि सगळे पवित्र आणि सच्शील आहेत आणि आदर्श आहेत ना, तर जगभर एवढी पाप का आहेत? एवढी पापन एवढे गुन्हे का घडतायत? पोलीस स्टेशन आणि कायदे न्यायालय लागतायत कशाला तुम्हाला? तुम्हाला धर्म नाही कळलेला, तुमचा धर्म तुम्हाला नाही कळला आणि सर्वच धर्मांबद्दल बोलतोय. म्हणून मग तुमच्या धर्मांच्या कानांखाली खेचायची आणि लगेच तुम्हाला राग येणार. म्हणजे आपण शेण खातोय हे माहिती असून सुद्धा तुमची शेण खाण्यावर हरकत नाही घ्यायची. तुमचा धर्म तुम्हीच नाही पाळत, काटेकोर नाही पाळत आणि ते सगळ्याच्या सगळा धर्म पाळणं अवघडच आहे. मग सोडा ना तो अभिमान. कशाला कशाला 7-12 घेतल्यासारखे तुम्ही निघता कुठेही कुणाच्याही अंगावर. आमच्या धार्मिक भावना दुखवायच्या नाहीत. कळलंय का नेमका धार्मिक भावनांची एकदा व्याख्या सांगा. हे भावना दुखावणारे आणि त्याचे काही ठेकेदार बसलेलेच आहेत आणि टीव्हीवाले बसलेत टिमक्या वाढवायला. यांचे एवढे धंदे तो खरात गाजवतायत. तो वैद्य ठेवला माग, त्या वैद्याची भानगडच नाही, टीव्हीवर वैद्य नाही दिसत. आखाती युद्धामुळे देशाची काय वाताहत झालीय याच्यावर बोलणार नाहीत. मोदी आधी काय बोलला आणि नंतर काय बोलला याच्यावर दाखवतात का टीव्हीवाले बातम्या? रुपया घसरला तर काय घसरतं देशाची इज्जत याच्यावर बोलला होता. याच्यावर एका टीव्हीवाल्यानं कार्यक्रम केलेला दिसतो काय कुत्र्यांनी? आणि हे पत्रकार नाहीत, हेही साला यांचा धर्म नाही पाळत आहेत, भ्रष्ट आहेत हे. आणि पुन्हा दुखावणार, हे पुन्हा दुखावणार. माझ्यावर तर बहिष्कारच आहे.
14पर्यंत आरत्या ओळखतोय ना माझ्या भोवती, या ना सर, मतं द्या ना सर, आणि फुकट जायचं स्वतःच्या खर्चानं आणि यांना प्रतिक्रिया द्यायची. नंतर कळलं यांचा धंदा आहे सरकारविरुद्ध आपल्याकडनं बडबड करून घेण्याचा. काँग्रेसला आम्ही खूप कोसत बसायचो त्यावेळेस. हेही तसलेच आहेत आणि यांनाही मटेरियलच हवं आहे. काय काय चुका होत आहेत. अडाणीला किती राज्य विकलं, महाराष्ट्र सरकारवर किती कर्ज, याच्यावर झालेला कार्यक्रम आहे. फडणवीसानं किती कर्ज करून ठेवलं महाराष्ट्रावर, मोदीनं किती कर्ज करून ठेवलं भारतावर. ते कर्ज गेलं कुठं, कुठं खर्च झालं, काय विकास झाला. विधानमंडळात आणि संसदेत संविधानाच्या विरोधात जाऊन मंत्री, आमदार आणि खासदार, पंतप्रधान बोलतात, तिथं दोन्हीकडं. याच्यावर कार्यक्रम केला का यांनी? हे संविधानाच्या बाजूने कार्यक्रम करतात का? हे दाखवणार जत्रा, खेत्रा, त्यांच्या सगळ्या सिरियला बामणी. वडाऱ्यांवर कार्यक्रम झालेत का कधी? वडाऱ्यांच्या मायमावल्या, कष्टकऱ्यांच्या, कोल्हाट्यांच्या जगण्यावर 8,000 जाती आहेत. एका जातीची लाल करत बसतात. CKP, सारस्वत आणि ब्राह्मण अशी मालिकांची हे टीव्हीवर ज्या मराठी मालिका पाहताना त्यांना जातवाद आहे. ब्राह्मणांची एक सिरियल, सारस्वतांची एक सिरियल आणि CKPंची एक सिरियल. आणि बघायचं बहुजनांनी, मन लावून बसत राहायचं. त्या मुनींना, ते मुनी नाहीत. मुनी हा शब्द खूप मोठा आहे. हे ढोंगी तोबाडाला फडकी बांधून येणारे टकले हे धंदे करत बसलेले आहेत आणि काही विधानं करतात. यांना ते काहीच नाही. यांचं काम आहे महावीर जगभर पोहोचवणं. यांचं काम नाही कोणी काय खावं, ते फारच भाव खायला लागले. आणि त्यांच्या हातात आहे ते जैनांचा पैसा आणि ब्राह्मणांचं डोकं आणि क्षत्रियांची ताकद. क्षत्रिय राहिले नाहीत आता तुमच्या मागं. क्षत्रियांचं तुमचं बिनसले आता. आणि जे क्षत्रिय जातात ना बहुजन, दुसरे नावं ठेवतात त्यांना, बाटला म्हणून घाण बोलतात फार. आणि ब्राह्मणांची वर्णाश्रम व्यवस्था, याला कंटाळून महावीरानं जैनिझमची स्थापना केली. हे माहितीये का तुम्हाला? बुद्धानं ब्राह्मणिझमला कंटाळून बौद्धिझमची मांडणी केली, माणूसपणाची मांडणी केली. तुम्ही वर्णाश्रम म्हणणार, तुम्ही जैन आहात ना, काही फिलॉसॉफी आहे का नाही स्वतःची? तुम्ही कुणालाही काहीतरी शिकवणार, ते ताराबेन आमची, आणि मग ते तुम्ही मांस नाही खायचं, ते महावीराच्या जयंतीच्या दिवशी सगळी मटणाची दुकानं बंद असली पाहिजेत का? तुमच्या बापाची पृथ्वी, भारत नावाचं काही अस्तित्वात नव्हतं. पृथ्वीवर तुम्हाला जसं जगायचं तसं जगा ना, कोपऱ्यात ना तुम्हाला. तुम्ही कशाला जाता मटणाच्या दुकानं होऊन द्यायला? कोणी काय खावन, कोणी काय राहावं. ते जैन पावभाजी खाणार, त्यात जैन पावभाजी. उद्या चिकनचाही प्रकार कराल, जैन चिकन म्हणून. कुठं नेऊन ठेवला धर्म तुम्ही? कुठं नेऊन ठेवला महावीर? कुठं नेऊन ठेवला बुद्ध? आणि सगळ्यांचं असंच आहे. बसवांना, गुरु नानक, काय त्यांनी तर एवढी कर्मकांड माजवली. पंजाबमध्ये दलित आणि बाकी भेद आहे. गुरु नानकानं सांगितलं होतं दलित भेद करा, आणि ते शीख मिरवत राहणार. पगडी पाहिजे, पगडी कर्मकांडात अडकून ठेवायचं, ढोंग करायची. अब्जावधी रुपये देशाचे, जगाचे धर्म नावाच्या कर्मकांडी खोट्या गोष्टीवर खर्च करायचे, त्यातली मानवी फिलॉसॉफी विसरायची. गुरु नानक एक दिसणार नाही तुम्हाला, मोहम्मद पैगंबर एक दिसणार नाही जगात. त्या मक्क्याचा तिथं तो दगड आहे काब्याचा, साधं सुद्धा होतं, ते करून ठेवलंय 5 स्टार. काशीची वाट लावली. पहिली गोष्ट तुम्हाला सांगू का, मूळ तत्वज्ञान आहे ना, खूप महत्वाचं तत्वज्ञान आहे. मी आणि माझा देव याच्यामध्ये कुणीच येता कामा नये. दलाल, भडवे, ठेकेदार असता कामा नये. ही जगण्याची मूळ फिलॉसॉफी आहे. बुद्धानं सांगितलं देव नसतो, महावीरानं सांगितलं देव नसतो. यांचाच देव करून यांनी दुकानं मांडलीत, घाण दुकानं मांडलीत, आणि फक्त पैशाचा खेळ आहे.
पैशाचा खेळ आहे आणि समाजात भांडणं लावून देतात. त्यांना मुनी नावाचा, भिक्खू नावाचा अर्थ नाही कळत आहे, मौलाना नावाचाही अर्थ नाही कळत आहे. ते ना धर्माचे ठेकेदार होतात. काय काढ फतवे, काढ आज्ञा, सगळ्या धर्माचे मधले ठेकेदार हे हरामखोर आहेत, बांडगुळ आहेत. तुम्हाला तुमचा धर्म कळला असेल, ज्या कुठल्या धर्माचे असाल, तुम्ही हे मधली बांडगुळं नाकारा, त्याच्यावर संपत्ती खर्च करणं नाकारा, यांच्या सेवा करणं नाकारा. हे सेवेच्या लायकीचे नाहीत, हे नाहीत. तुमच्या मेंदूत तुमचा महावीर ठेवा, त्याचं तत्वज्ञान वाचा. पहिली गोष्ट म्हणजे धार्मिकांनो, तुमच्या धर्माचं साहित्य वाचा, फार मजा येईल, अक्कला येऊ द्या. तुमच्या घरात धर्मांचे ग्रंथ पडलेले आहेत आणि तुम्ही कधी वाचलेला नसता, कधीच नाही. तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगू, जैनांनी या देशाचा इतिहास लिहून ठेवलाय. जैन वाङ्मय म्हणतात त्याला. जैन वाङ्मयाचा अभ्यास करा, एवढं सुंदर आहे ना, सगळं फार विस्तृत आहे, फार मजा सापडते त्यात. बौद्धांनी या देशाचा इतिहास लिहून ठेवलाय. देशाचा म्हणताना आत्ताचा भारत नव्हे, खूप मोठ्या परिसराबद्दल लिहून ठेवलाय. ते वेद पण वाचायला हरकत नाही बरं का. वेद तोवर माणसांच्या कल्पनेत असलेल्या सृष्टीच्या निर्मितीचा इतिहास सांगतात. त्यांना जे कल्पनेत कळलं ते, आणि त्यातल्या खूप गोष्टी जुळतात आजच्या विज्ञानाशी. वेद जातीय नाहीत आणि धार्मिक तर अजिबातच नाही. वेदही वाचले पाहिजे. तुम्ही काय करताय, पुस्तकं नाही वाचत, जी घरात उपलब्ध आहेत ना. ती काही दुर्मिळ ग्रंथ आणि गायब झालेले ग्रंथ नाही आहेत, हे उपलब्ध आहेत. वेद वाचा, कुराण वाचा, महावीराचं तत्वज्ञान वाचा, बुद्धाचं त्रिपिटक वाचा, सगळं उपलब्ध आहे. वारकऱ्यांचे मूळ ग्रंथ वाचा. गाथा वाचलेले लोक सापडत नाहीत तुकारामाची. तुकारामाची गाथा वाचली ना, माणसं धर्म, देव, भ्रष्टाचार, भेद असं सोडून देतील बरं का. तुम्हाला मध्ये ना दलाल लागतात. तुम्ही एवढ्या आळशी झालेल्या आहात धार्मिक लोकांनो, तुम्ही एवढ्या आळशी झालेल्या आहात, तुमच्या धर्मांनी सांगितलेले मधले दलाल जे नाकारलेत, धर्मांनी, तुमच्या महापुरुषांनी नाकारलेत ना, ते तुम्ही स्वीकारलेत. वेदांनी तर दलाल सुद्धा सांगितलेत ना, तरी दलाल करून ठेवलेत. पौरोहित्य त्यांच्याकडे दिलंय. पौरोहित्य नाहीच आहे वेदांमध्ये. वेदांमध्ये देवच नाही आणि धर्म सुद्धा नाही. महावीराच्या तत्वज्ञानात देवधर्म नाही, बुद्धाच्या तत्वज्ञानात देवधर्म नाही. आडमोठ्या गुडघ्यात मेंदू असलेल्या अरबांना कामाला लावायचं असेल तर काय करावं लागेल, म्हणून त्यानं मुस्लिम धर्म नावाचा स्थापन केला आणि तिथं जे आडमोठे अरब होते त्यांना गुडघ्यावर वाकवलं. तेवढं सोडलं तर मोहम्मद पैगंबर हा जगण्यातली फार आदर्श तत्वज्ञानं सांगतो, जी कुराणात आहेत आणि त्याच्या स्वतःच्या आचरणात आहेत. तर येशू ख्रिस्त, त्याचं स्वतःचं आचरण फार थोर आहे. आपण यांचं काही पाळत नाही आणि तरी मालकी सांगतो, ठेकेदारी सांगतो आणि समाजात भांडणं लावून देतो. यांना अधिकारच नाही समाजात येण्याचा. त्यांनी त्यांची मुळात ही सगळ्या धर्मांची धर्मस्थळं आहेत ना, उद्ध्वस्त केली पाहिजेत पृथ्वीवरनं. ही कर्मकांडांची खूप घाणेरडी गोष्ट आहे. अब्जावधी रुपये खर्च होतात या गोष्टीवर. पुन्हा यांना पोहोचत राहायचं. हे दिवसभर खरं तर मला असं वाटतं, जे कोणी मौलाना, भिक्खू, ब्राह्मण, पुजारी, ब्राह्मण म्हणजे जात नव्हे, पुरोहित, पुजारी, देवाची पूजा करणारे जे कोण आहेत, आमच्याकडे ठेकेदारी ना, आम्ही दलाल आहोत असं म्हणणारे जे लोक आहेत ना, यांना सकाळी 9 ते रात्री 9 असं कष्टाच्या कामाला कुदळ देऊन रस्ते खणायला, खड्डे खणायला, बारवा खणायला, तळी खणायच्या या कामाला लावलं पाहिजे. आणि मग रात्री 9 ते सकाळी 9 ही ध्यान धारणा, ज्ञान साधना, तत्वज्ञान, अध्यात्म असले चाळे करायला मोकळं सोडलं पाहिजे. यांनी स्वतःच्या कष्टावर, स्वतःच्या मजुरीवर जगलं पाहिजे आणि जगाकडं भीक न मागता जगलं पाहिजे. आणि मुळात हेच आहे धर्मात. यांना असं पोसायचं कुठल्याही धर्मानं लिहिलेलं नाही. हे पोसणे फिरत राहतात, लोकांच्या जीवावर ढेऱ्या वाढवत हिंडत राहतात, व्हीलचेअरवर बसून हिंडवत राहतात.
आणि यांचं साधुत्व चालू आहे. अरे तुम्ही बसा ना. साधुत्व म्हणजे जगापासून दूर जाणं, 6 वैगुण्यांवर मात करणं. तुमची सगळी 6 अवगुणं तशीच आहेत. तुम्हाला सगळ्या सेवा लागतात, चिवळ ढाळायला कोणतरी माणसं लागतं, ते सगळं आहे. बस झालं की ते. जा ना खऱ्या धार्मिक साधनेला. निघा लोकांपासून दूर. तुम्ही कशाला लोकांमध्ये येऊन चोंबडेपणा करताय? आणि काय शिकवताय तुम्ही? तुम्ही धर्माचं काय शिकवताय? महावीर किती आदर्श होता आणि महावीर वाचा हे सांगता का तुम्ही? कुठलाही कुराण पढो और समजो असं म्हणत नाही. तो स्वतः हाणत असतो कुराण. बायबल प्रत्येकाच्या घरात वाचन नाही. ही वाचलं ना तरी अकलान झापडं निघतील बरं का. अकला उघडतील आणि झापडं निघतील. अकलांवर बांधून ठेवलीत ना झापडं कायमची. आळशी कुठले? हे धार्मिक लोक आळशी आहेत आणि मूर्ख आहेत. यांना स्वतःला धर्म कळलेला नाही. माझ्यासारखा कुणी काय बोलायला लागला ना, तुम्ही आमच्या धर्माच्या विरोधात का बोलता? अरे नाही दादा, तुमच्या धर्माच्या विरोधात कधीच बोललेलो नाही. तुमचे धर्म तुमच्या विरोधात बोलण्याच्या लायकीचे नाहीच आहेत. तुम्ही माणूस म्हणून काय शेण खातात याच्यावर बोलतो आहोत आम्ही. आणि सुखी जगला पाहिजे म्हणून बोलतो. आनंदी जगला पाहिजे, तुमच्यातले भेद मिटले पाहिजेत. तुम्ही माणसं आहात, तोंडानं खाता गांडीनं हाकता अशी माणसं आहात. एवढं तत्वज्ञान कळलेलं आहे आम्हाला. आणि तुमच्या महापुरुषांनी पण हेच सांगितलंय. उलट तुमच्या महापुरुषांच्या आदर्श तत्वज्ञानाचे प्रसारक आहोत आम्ही. आणि आम्ही आग्रही आहोत. तुम्ही धार्मिक आहात ना ढोंग्यांनो, तर तुम्ही तुमचा धर्म कट्टरपणे पाळा असला आग्रह धरणारे लोक आहोत आम्ही. आम्ही तुमच्या धर्माच्या विरोधात नाही. विनंती एवढीच करतो की तुमचा धर्म वेगळंच सांगतोय आणि तुम्ही वेगळंच वागताय, तर कृपया धर्माकडे वळा तुमच्या, आणि किमान तो पाळा. नसेल पाळताय तर धार्मिक म्हणून घेऊ नका, एवढाच आग्रह आहे. आम्ही कोणा धर्माविरोधात नाहीये, कधीच केलं नाही. त्यामुळं ते जे कोण जैन मुनी आहेत ना, आणि ते मी महाराष्ट्र सरकारला वगैरे विनंती करणार नाही. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार हे धार्मिक ढोंगा आणि तुम्हाला त्यात गुंतवून ठेवणं आणि सगळे प्रश्न मिटवून टाकणं. एवढा महागाईचा भडका उडाला आहे देशात आणि युद्ध थांबत नाही. इराण आता इस्रायल संपवल्याशिवाय थांबत नाही. इराणचं ठरलंय. 1980 पासूनचा ठराव आहे तो. 45 वर्षाचं स्वप्न आहे ते इराणचं. एक तर स्वतः उद्ध्वस्त होतील ते, किंवा इस्रायलला आणि अमेरिकेला उद्ध्वस्त करतील. अमेरिका महासत्ता म्हणून सांगणार आहे. ही आर्थिक भांडणं चालू आहेत ना, या देशाचं काय चाललंय, त्या मोदीला देश सांभाळता येत नाही. हा उघडा नागडा सापडलेला आहे. याच्या फायली आहेत आणि याचे नंगे चाळे आहेत. तो सापडलाय. ते हरदीप पुरी आणि जयशंकर याला बाया पुरवणारे लोक, याच्या अय्याशीचे सामान पुरवणारे लोक, हे त्याचे दोघे एजंट आहेत. तो हरदीप पुरी सापडलाय. तिकडं लक्ष नाही तुमचं. हे येणार जैन बिन आणि ते कोण मुसलमान, हिंदू मुस्लिम, हे टीव्हीवाले याच्या बातम्या दाखवणार नाहीत आणि तुम्हालाही उत्सुकता नाही. तुम्ही आपलं यांचंच गाजवत बसायचं. तर बाहेर या ना. यांना कप पदार्थ एवढी किंमत दिली पाहिजे, तेवढी पण नाही दिली. कप पदार्थ हा सुद्धा एक पदार्थच आहे, वाया गेलेला पदार्थ. हे शून्य आहेत अशी किंमत द्यायला शिकत नाही. यांना हकला समाजात ना. तुमचे धर्म तुम्ही सांभाळत बसा म्हणा. इथं बाहेर येऊन काय बडबडतात, त्याला लगेच टीव्हीवाले फोकस करणार. जागतिक स्थितीवर भारत कुठे आहे आणि भारताची अवस्था काय होणार पुढच्या काळात, आणि इथल्या कष्टकऱ्यांचं, इथल्या जगणाऱ्यांचं. बरं, हे बडबडणार आहेत ना, त्यांचं हे जे कोण मुनिबिनी आहेत ना, बिक्कू मौलाना ब्राह्मण, यांचं काही जात नाही बरं का. यांना आयता पैसा मिळत राहतो. घर बसल्या पैसे खाणारे लोक आहेत. दाबून जेवायला मिळते. यांना तुटवडा नाही. यांना गॅसची काळजी नाही, यांना पेट्रोलची काळजी नाही, मुलांच्या शिक्षणाची काळजी नाही, आरोग्याची काळजी नाही, काय नाही. यांना सगळं फुकट आहे मंत्र्यांसारखं. हरामखोर मंत्री आणि हरामखोर हे लोक एकत्रच आहेत. त्यामुळे यांच्या बातम्या घालून तुम्ही ऐकणाऱ्या लोकांनी तरी यांच्यापासून लांब राहा. या वादांपासूनच लांब राहा. यांनी वाटोळ केलंय देशाचं. भयंकर अवस्था येणार आहे. ते युद्ध जर थांबलं नाही ना, इराणचं ठरलेलं आहे. 45 वर्षांनी तो देश जागा झालाय बरं का, आणि पूर्ण विरोधाला. एवढे हाल सोसलेत त्या देशाने. 12,000 पद्धतीची बंधनं सोसलीत. आणि अमेरिका नावाच्या अतिशय टुकार लोकशाही न मानणाऱ्या देशानं, ते लोकशाहीचं ढोंग करणारा लोकशाहीवादी देश येतो. लोकशाही त्या देशात नाही. त्याला लोकशाही मान्य नाही. त्याचे पुरावे देऊ आपण पुढच्या पुढे. तुम्हालाही माहितीच आहे ते. तर यानं 12,000 पद्धतीची
बंधनं घालून ठेवली होती आणि हे युरोपियन ख्रिश्चन आणि ज्यू मिक्सर यांनी ती बंधनं हाल केले त्या इराणचे. आता इराण तसं सोडत नाही. फार शास्त्रशुद्ध, तुमच्याकडे केली बदनामी, फार महागाच देश आहे आणि वैज्ञानिक प्रगतीत चमत्कार केला त्यानं. जपानचे आणि अमेरिकेचे पुढे निघून गेलं, रशियाचे पुढे निघून गेलं, चीनच्या पुढे निघून गेलं. चीन आणि रशिया उगीच आदबीनं वागत नाहीत इराणची. पूर्ण वैज्ञानिक मेंटॅलिटी तयार केली. 99% स्त्रिया शिकलेल्या आहेत तिथं. 90% लोक तिथले PhD धारक आहेत कुठल्या ना कुठल्या विषयाचे, आणि खरी PhD, भारतासारखी ढोंगी नाही. आणि अण्वस्त्र बनवले. तर हे युद्ध थांबत नाही. अमेरिका आणि इराणला उद्ध्वस्त केल्याशिवाय अमेरिका आणि इस्रायलला उद्ध्वस्त केल्याशिवाय इराण थांबत नाही. लक्षात घ्या, भारताची अवस्था बिकट होणार आहे. या धार्मिक वादांमध्ये अडकू नका, जाती बाजूला ठेवा. हे मंत्री संत्री पुढारी, फडणवीसांनी आपापल्या जातीचीच पदं भरायला सुरुवात केली राज्यात, हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यांची जात जात नाही. या जातवादातनं बाहेर या. ते खरात बिरात आहे ना, फार गाजवत बसू नका. खरातला शिक्षा करील न्यायालय, तेवढ्यावर लक्ष ठेवा. पण त्याला शिक्षा झाली पाहिजे, याच्यावर सावध राहिलं पाहिजे. पण हे मुनी बिनी जे बोलत आहेत ना, मंत्री मुनी ढोंगी लोक, यांच्यावरही फार लक्ष देऊ नका. यांच्या सावध राहा आणि यांना बडवा वाटल्यास. सोशल मीडिया आहे तुमच्या हातात, तुम्ही बडवा, छान बडवायचं, सोडायचं नाही यांना. अभिव्यक्तीची जागा आहे तर सोडायचं नाही, पण विकृत नका, जातभेद करू नका, धर्मभेद करू नका. ठोकू आपण, जाती आणि धर्मच ठोकायचे, पण तरी द्वेष न करता, तिरस्कार न करता. भारतीय आहेत, यांना जागेवर आणू, नसतील येणार ते एकदा नवीन पाकिस्तान तयार करून. कारण पाकिस्तानात एक गर्दी खूप झाली. एक नवीन पाकिस्तान तयार केलं पाहिजे कुठेतरी उत्तर ध्रुवावर, आणि तिथं मग हे जे किडे पडलेत ना, असे देशातच्या डोक्यात किडे पाडतात, असले किडे जे देशात आहेत ते वेचून बरोबर नेऊन उत्तर ध्रुवावर सोडू आपण. धन्यवाद.